काल नागपूरमध्ये देशमुखांमध्ये राजकीय आखाडा पाहायला मिळाला। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आशिष देशमुखावर गंभीर आरोप केले की 2014 मध्ये ते काटोल विधानसभा मतदारसंघातून पळून गेले होते। आपण आशिष देशमुखांना विचारूया, काकांनी तुमच्यावर काल गंभीर आरोप केले। नक्कीच काका आहेत। अनिल बाबू जरी असे बोलले असतील तर संपूर्ण जनतेला आणि राज्याला माहिती आहे की 2019 मध्ये मी जर काटोल विधानसभा लढलो असतो तर अनिल देशमुखांची जमानत देखील वाचली नसती। ही वास्तविकता आहे, ही त्यांनी समजून घ्यायला हवी होती। मोठेपणा त्यानिमित्ताने दाखवायला पाहिजे होता। ठीक आहे, त्यांनी बोललेलं मला वाईट वाटत नाही, पण नक्कीच त्यांची जमानत वाचली असती का हे त्यांनी त्यांच्या अंतर्मनाला विचारून घ्यावं। 2019 मध्ये मी जर इथे लढलो असतो तर त्यांची काय परिस्थिती झाली असतील ही काटोल नरखेडची जनता सांगते। 2019 मध्ये त्यांची जमानत वाचली, 24 मध्ये तुम्ही जमानत जप्त त्यांची करण्याच्या तयारीत लागले आहे का? नाही, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि विशेष करून विदर्भामध्ये भाजपाच्या माध्यमातून विकासाचं पर्व त्यानिमित्ताने चालू आहे। सन्मान्य देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये आमूलाग्र बदल विकासाच्या दृष्टीने जेव्हा जिल्ह्यात घडत आहेत, नक्कीच जनता असेल, कार्यकर्ते असेल आणि चांगले असे नेते, समीरजी उमप जिल्हा परिषद सदस्य, सतीशजी रेवतकर पंचायत समिती सदस्य, हे शेवटी ह्या सर्व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना कंटाळून विकासासाठी भाजपाच्या मागे आले आहेत। देवेंद्रजींचं आणि बावनकुळे साहेबांचं नेतृत्व त्या निमित्ताने स्वीकारतायत आणि एक फार मोठा जनमानसांमध्ये गाव चलो अभियानाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आहे। 24 मध्ये पण अनिल देशमुखांची जमानत जप्त होईल? नाही, हे मी जास्ती काही बोलण्यापेक्षा तुम्ही इथे जनमानसांमध्ये सर्वेक्षण करा, त्यामधून नक्कीच तुम्हाला हे जाणवेल की शेवटी जमाना पुतण्या लोकांचा आहे। तुम्ही पाहिलं घड्याळ कोणाला मिळाली, काका लोकांनी त्या निमित्ताने थोडंसं वडीलधारी भूमिकेमध्ये येऊन आपली परिस्थिती समजून निर्णय जर घेतले तर बरं राहील। पुतण्यांचे दिवस आहेत, पुतण्यांचे दिवस अजून चांगले होणार आहेत। काल ज्या प्रकारे राजकीय आखाडा आपल्याला काटोलमध्ये पाहायला मिळाला, काय वाटतं अनिल देशमुखांनी पूर्वनियोजित तो सगळा गोंधळ घालून आणला? नाही, बघा, शेवटी एवढे 25 वर्ष ते सत्तेत असताना साधे पट्टे देखील जनतेला वाटू शकत नाही, त्याच्यामध्ये घरकुल देखील देऊ शकत नाही। मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भागातील युवकांना, युवतींना रोजगार संबंधातला प्रश्न आहे। मी काय म्हटलं होतं की काटोल MIDC मध्ये 642 हेक्टर नवीन जागा MIDCच्या अधिग्रहणासाठी घेतल्या गेली माझ्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये। तिथे अजून रस्ते नाही हो, लाईट नाही, पाण्याची सोय नाही, तर उद्योग कसे येतील? आता आमची सरकार आल्याबरोबर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय, त्या संबंधात टेंडर होत आहे। ह्या सर्वांच्या कालच्या प्रकरणामध्ये त्यांना वाईट वाटलं असावं, पण ठीक आहे, इथे प्रश्न युवकांचा आहे, युवतींचा आहे, रोजगाराचा आहे, विकासाचा आहे आणि म्हणून माझं काहीतरी ह्या भागाशी देणं लागतं, म्हणून त्यानिमित्ताने प्रामाणिक प्रयत्न करत आहे। कालची लढाई कुठेतरी अशी चर्चा होती की काटोलची देशमुखी कोणाकडे यावर नव्हती। बघा, शेवटी जर आपल्याला लोकांनी संधी दिली आहे, वारंवार संधी दिली आहे, तर सार्थ लोकांची अपेक्षा आहे विकास व्हावा। एखादं तरी काम त्यांनी केलं हे तुम्ही लोकांना विचारा, एकही काम केलं असं लोक दाखवू शकत नाही। आणि ह्या शेवटी जर कोणी प्रयत्न करत असेल त्याच्यामध्ये असं राजकीय वातावरण तापवणं हे वडीलधारी मंडळींना शोभत नाही। 20 वर्ष मंत्री असताना काटोलचा विकास झाला नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही, आता सगळंच आम्हाला करावं जेव्हा लागतं आहे तेव्हा असंच म्हणता येईल। आणि मी म्हटल्यापेक्षा लोकांना विचारा, इच्छा सामान्य शेतकऱ्यांना विचारा, तरुणांना विचारा, महिलांना विचारा, त्यांच्या माध्यमातून एखादं जरी त्यांनी काम दाखवलं लोकांनी तर मी मानून देईन। ते होते आशिष देशमुख। कुठेतरी जमाना हा पुतण्यांचा आहे, त्यामुळे काका लोकांनी वडीलधारी भूमिका घेऊन कुठेतरी शांत राहावं आणि पुतण्यांना संधी द्यावी। आणि कुठेतरी ज्या प्रकारे काल जो प्रकार घडला त्यावरही आता जनता उत्तर देईल असं देखील आशिष देशमुख यांनी सांगितलं। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, काटोल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।